साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे फरीदा ये क्या जाने हुआ? तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ये क्या भैया? तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आपण आज आलेलो आहोत परळीमध्ये। या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल या ठिकाणी जाहीर होत आहे, परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर एक काँग्रेस पक्षाचा, एक MIM आणि 2 अपक्ष उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी कार्यकर्ते काय आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निकाल समोर येत आहेत, धक्कादायक निकाल समोर येत आहेत। MIM ने देखील खातं उघडलंय, काँग्रेसने देखील आणि 2 अपक्ष उमेदवार, परंतु तुतारी गटाने अद्यापर्यंत खातं उघडलेलं नाही। खासदारांनी या ठिकाणी प्रचार केला होता, त्याचा कुठेतरी धक्का त्यांना लागलेला आहे। मी पहिल्यांदा सांगितलं होतं तुतारीचं खातं सुद्धा उघडणार नाही, हे मुंडे साहेबांचा बालेकिल्ला आहे। आणि जे काही अपक्ष निवडून आले ते बी आमच्याच पक्षाचे होते, फक्त काही नाराजीने ते अपक्ष थांबले होते, तरी ते परत आमच्याकडे येते हे तुम्हाला 100% सांगतो। आणि ह्या नगरपंचायत आपल्या नगरपालिकेवर पुन्हा महायुतीचा झेंडा फडकणार आणि भैया 15,000च्या पुढे निवडून येणार। गुंडगर्दी असा देखील आरोप केलेला होता, निकालामधून आलेला हे जनतेने दिलेलं प्रत्युत्तर आहे। हे सगळे ढोंग चालू होतं, ढोंग। हे 17-18 दिवस नुसतं नाटक करत होते आणि जनतेने हे जे कौल दिलेला आहे हे जनतेच्या मनाचा कौल आहे। आणि ह्या DM साहेबांचं इथे वर्चस्व आहे, आता हे 100% जनतेला कळालं आणि महाराष्ट्राला कळालेलं आहे। किती उमेदवार अजून आता काही उमेदवार निवडून आलेत, आता किती उमेदवार तुम्हाला नगरसेवकाची निवडून येतील आणि नगराध्यक्षपदाचे किती मतांनी निवडून येतील? आता जे सध्या काउंटिंग सुरू आहे, आता मी म्हणजे ते निकाल येऊस तर आम्ही काही सांगू शकत नाही, परंतु आता भैया धर्माधिकारी आघाडीवर एवढं नक्की सांगू। जनतेने हा जो कौल दिलाय तो सर्व पदाधिकाऱ्यांना आणि जी काही अपक्ष उमेदवार 2 MIM ची एक आणि काँग्रेसची एक निवडून आले तो मान्य आहे, बरोबर आहे ना? हे बघा कसं असतं माहितीये का, ज्याचं त्याचं पक्ष असेल त्याचं त्याचं काम असतंय, तर इथं कुणाची दादागिरी नाही हे तुम्हाला कळालं असेल। काय MIM निवडून आलेलं आहे, शिंदेगड निवडून आलेलं आहे, तुतारी नाही आली, ते खातं उघडलं नाही, येणार बी नाही। पहिले सांगितलं होतं, तर इथं सगळं फ्रीडम आहे, लोकशाही पद्धतीने लोकांनी मतदान केलेलं आहे। परळीला बदनाम करणाऱ्यांना आम्ही प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि महायुतीचाच विजय होणार आहे एवढं नक्की सांगतो। नक्की तुम्ही पाहू शकता या ठिकाणी समोर आलेले आहेत, अद्यापर्यंत तुतारी गटाला कुठल्याही प्रकारचं खातं खोललेलं नाही। काय दादा या ठिकाणी आता निकाल समोर येत आहेत, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार किती मतदान निवडून येईल? नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हे 15,000 मताच्या पुढे निवडून येणार आहे। आणि दुसरी गोष्ट, जी परळीची इथून माग 1 वर्षापासून हाकनात बदनामी केलेली आहे काय, आणि आता नगरपालिकेचं इलेक्शन लागलं तेव्हापासून जे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे हे परळीमध्ये ठाण मांडून जे आहेत काय, त्यांना आज परळीतल्या जनतेने दाखवून दिलेलं आहे काय की परळीतली जनता एवढी दूधखोरी नाहीये काय। परळीतल्या जनतेला माहितीये की इथं दादागिरी कुणाची चालते आणि काय चालते। प्रभाग क्रमांक मतदाना दिवशी 2 डिसेंबर दिवशी मतदाना दिवशी बूथ क्रमांक 12 काय पंचायत समिती हे आपलं हनुमान चौक विद्यानगर मध्ये काय जी दादागिरी झाली तोच व्हिडिओ बाहेर आला काय, बरोबर आहे। धनंजय मुंडेच्या कार्यकर्त्यांनी कुठंच दादागिरी करीत बी नाही आणि काहीच नाही, ते फक्त आणि फक्त जनतेची सेवा करतात काय। ह्याच्यामधून हा जो धक्कादायक निकाल तुतारी गटाला लागलेला आहे, यामध्ये आता मतचोरी, बोगस मतदान, मतपेटी घोटाळा असं काय आरोपानंतर आता तोंड सुटणार आहे? काहीच नाही ह्याच्यामध्ये। आम्ही जे म्हणतो की ह्याच्यामध्ये की जे नेत्यांनी कौल दिलाय काय ते आम्हाला मान्य आहे, पण विरोधकांना आता बोलायला संधी असेल याच्यावर आरोप प्रत्यारोप होतील। काहीच नाही, ते तर आरोप करणारच आहे, ते 1 वर्षापासून आरोपच करतायत आमच्यावर काय, पण इथून पुढे आरोप करायला त्यांना कुठे चान्सच नाही ना। आणि जनतेनं दाखवून दिलं ना काय की जे कार्यकर्ते किंवा जे नेता काय आज परळीमध्ये फक्त आणि फक्त महायुतीचं पंकजाताई मुंडे आणि धनंजयजी मुंडे साहेब हे 2च व्यक्ती काय राजकारण करू शकतात, आणि त्यांच्यावर हे राजकारण अख्ख्या जिल्ह्याला जाते, म्हणून त्यांना बदनाम करायचं षडयंत्र हे बाहेरचे राजकीय करतायत।